अशोक खेडकर. आपण सध्या आहोत दिवे घाटावर आणि दिवे घाटाचा प्रवास करत असताना काही दिंडीमध्ये काही वेगवेगळे माणसं भेटतात मला. तर आत्ता मला भेटले आहेत ते प्रति इंदुरीकर. यांना आपण जर पाहिलं तर यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुम्हाला हे इंदुरीकर महाराज दिसताल. इंदुरीकर महाराज कधी दिंडीमध्ये आले किंवा नाही मी तर पाहिलं नाही 14 वर्षामध्ये. इंदुरीकर महाराज महाराष्ट्र गाजवतात, मात्र त्यांना कधी मी वारीमध्ये नाही पाहिलं. मी तर नाही पाहिलं. तुम्ही कोणी पाहिलं का तुम्ही इंदुरीकरांना वारीमध्ये? नाही आतापर्यंत 12 वर्ष झाली वारी करतो. हां, नाही तुम्हाला लोक इंदुरीकर म्हणून ओळखतात का? म्हणतात काही हां. ज्याला सनकत झाली ते म्हणतात रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणतात. रामकृष्ण हरी म्हणतात. हां काय म्हणतात असं हां. म्हणतात बरेच. इंदुरीकर महाराष्ट्रातले लाडके कीर्तनकार आहेत, मोठे कीर्तनकार आहेत. काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? काय आदर आहे चांगला आदर आहे. सेम त्यांच्यासारखा चेहरा तुम्हाला भगवंतांना दिले. मात्र तुम्ही कीर्तन करता का? कीर्तन नाही करत. बर भजन भजन करतो आपलं थोडंफार. वारी करता. बरं, इंदुरीकर महाराज वारीमध्ये असतात का असं वाटतंय का तुम्हाला? नाही कधी दिसले बी नाही. एवढे मोठे महात्मे आहेत ना तिथं. नाही आहे पण मग काही कधी दिसले नाही, वाटले नाही. मग त्या- गुणगान गाते वारीचे. हो, वारी फक्त ते कीर्तनाचं सांगतात. हा सांगतात. हा? हा वारीचे सांगतात. वारीचं सांगतात कीर्तनाचं, वारीचं महत्व. मग ते वारीला कधी दिसले का? नाही दिसत नाही पण काय. मग तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रातले जेवढे लाडके कीर्तनकार आहेत म्हणजे ज्यांची फीस 50,000च्या वरी आहे, हे कीर्तनकार वारीमध्ये कोणते दिसले का तुम्हाला? नाही दिसतात काही जे आवडीचे मोजके मोजके. मोजावे. हा मोजके. काय 12 वर्षाचा वारीचा अनुभव? काय आनंद हा? तो काय सांगायसारखा नाही. सांगा ना आम्हाला, लोकांना करू द्या ना. सांगायसारखं म्हणजे ज्याला अनुभव आलेला ते इंदुरीकर आला तर नाही आला. हे इंदुरीकर सांगायला ना आम्हाला. नाही म्हणजे इतका आनंद, लय मोठा आनंद आहे. असं साठून ठेवण्यासारखा नाही आनंद. भगवंतानं त्या इंदुरीकरांना भरपूर काही दिलं. हा तुम्हाला काही न देता तुम्ही आनंदी आहेत का? आनंद आहे. आनंद कसे? म्हणजे वारीत चालल्यानंतर आनंदच वाटतो. बरं, कधी तुम्ही इंदुरीकर महाराजांना समोरासमोर पाहिले का? नाही एकदा भेट घ्यायची इच्छा आहे त्यांची. त्यांनाही कळायला पाहिजे की माझं कोणतरी होऊ शकतो. भेट घेऊ शकतो. हा भेट. बरं, समजा अचानक तुम्हाला इंदुरीकर महाराज भेटले. आता समजा या वारीमध्ये चलत असताना पंढरपूरमध्ये एक त्यांचा मोठा कीर्तन सोहळा आहे आणि तुम्हाला इंदुरीकर महाराज भेटले, कसं वाटेल तुम्हाला? चांगलं वाटेल, आनंद वाटेल. त्यांना धक्का बसेल ना? कसं काय धक्का बसेल? नाही आम्ही येत नाही ना, कीर्तनकार नाही ना, ते कीर्तनकार आहे ना. म्हणजे त्यांचं कीर्तन बंद होणार नाही. नाही त्यांचं बंद कसं काय होईल? कीर्तन बंद होणार नाही ना. इंदुरीकर महाराजांबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला इंदुरीकर महाराजांबद्दल काय वाटतं? आदर आहे. मग ते वारी करत नाहीत, वारीत कधी दिसत नाही. वारी करीत नाही पण ते वारीचे गुणगान गातात. गुणगान गाणं वेगळं हो. तुम्ही 12 वर्ष झालं वारीत येतं, तुम्ही इंदुरीकर नसताना गुणगान गाणं तर प्रत्येकच महात्मा हा कीर्तनात गुणगान गातो. आचरण तसं पाहिजे ना. नाही आचरण आहे, त्यांचे आचरण तसं म्हणेल मी. ते वारीमध्ये दिसत नाहीत ना. नाही आहे. मग एवढं प्रमोदन कीर्तनकार आहे ते असं काय म्हणता येईल? असं आपल्याला असं कसं म्हणतो? वारी दिसतात का? वारीत नाही का दिसणार पण ते हो, मोठे कीर्तनकार आहे, आदर आहे ना. मी पण त्यांच्याबद्दल खूप काही ऐकून आहे. सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठं आहे. मात्र ते वारीमध्ये असतात का? वारी असतात. तुम्ही पाहिलं नाही, मी पाहिलं नाही. तुम्ही पाहिले का? नाही बघितलेलं आहे. अच्छा, म्हणजे वारीत नाही, हा असं कीर्तन बघितलेलं, ऐकलेलं आहे. हे होते काय नाव म्हणले आपलं महाराज? अशोक साहेबराव खेडकर प्रति इंदुरीकर. सेम भगवंतांनी एक मोठं हे दिलंय वरदान त्यांना की सेम चेहरा त्यांचा इंदुरीकर महाराजांसारखा दिसतो. आणि इंदुरीकर महाराज भेटले तर त्यांना खूप बरंच वाटेल ते म्हणतात. आपण बघूया भविष्यात भेटले ना रामकृष्ण हरी महाराज. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.